नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. नाचो कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 28 आपण बघत आहात. या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत मान तालुक्यातील कुकुडवाड येथील महादेव महाराज बुळिंग. खर तर ते पोलीस अधिकारी म्हणून मुंबईमध्ये काम करत आहेत. खर तर पोलीस अधिकारी ते प्रवचनकार आणि कीर्तनकार कसा प्रवास झाला या संदर्भात आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. घोट आदि कहे तटे भीमरथ्यम परम पुंडरीकाय धातुम निद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम उतरे चरण संतरिया उतरे चरण संतरिया उतरे चरण संतरिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार महाराणे कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार महाराणे कथेचा विस्तार बाजी सद्गुरु दास तुगा बाजी सद्गुरु दास तुगा बाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज, पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आहे. खर तर तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण 10वी पर्यंत झालेलं. 10वी पर्यंत? 10वी पास. बर, मग त्यानंतर कसा प्रवास तुमचा पोलीस अधिकारी पर्यंत झाला? मी कुकुडवाड गावामध्ये गरीब परिस्थितीत गरीब कुटुंबात माझा जन्म झाला. आम्ही 2 भाऊ होतो आणि लहानपणापासून घरात कलेचा वारसा होता. कलेचा वारसा असल्यामुळे 10वी पर्यंत कसं तरी शिक्षण माझ्या भावाने माझं पूर्ण केलं. आणि 10वी नंतर माझा भाऊ कलाकार होता, पण मी कलाकार नको बनायला म्हणून माझ्या भावाने मला 10वी पर्यंत शिकवलं. तिथून पुढे घरातलीच एक मोठी व्यक्ती मोठ्या हुद्द्यावर असल्यामुळं त्याने आम्हाला पोलीस खात्यात 1989 भरती केलं. आणि 89 भरती झाल्यानंतर लहानपणापासूनच भजन कीर्तन ऐकणे, भजन करणे किंवा भजनाला जाणे हा कलेचा छंद होता. वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून मी भजनात गात होतो, वाजवत होतो. त्यामुळे ती कला माझ्यात उपजतच होती. आणि कलाचा असा प्रवास करत करत मी जवळजवळ 15 वर्ष दौंडला पोलीस खात्यात सर्व्हिस केली. आणि 15 वर्षानंतर मी ठाणे ग्रामीण पोलीस दलात बदलून गेलो. तुम्ही जीवनाचा प्रवास सांगितलेला आहेच, पण तुम्ही पोलीस अधिकारी म्हणजे PSI केव्हा झाला? माझी भरती पोलीस खात्यात 1989 झाली, परंतु मी पोलीस खात्यात PSI मी शिपाई म्हणून भरती झालो. पण पोलीस खात्यात मला PSI या पदावर राहण्यासाठी पोलीस खात्यात मला 20 वर्ष काळ घालावा लागला. परत प्रथम शिपाई, नंतर हवालदार, नंतर एक सहाय्यक फौजदार आणि नंतर मी PSI आता गेली 4-5 वर्ष PSI म्हणून ठाणे ग्रामीण येथे कार्यरत आहे. बरं महाराज, एक सांगा, खरं तर सर्वच प्रेक्षकांना एक प्रश्न पडतो. तर तुम्ही पोलीस अधिकारी म्हणून काम करत आहात, पण तुळशीची माळ गळ्यात घालण्याचा कसा प्रसंग आला तुमच्या जीवनात? मी भजन कीर्तन करता करता पोलीस खात्यात असताना भजन कीर्तन करत होतो. भजन कीर्तन करता करता प्रवचन ऐकून आपल्या वारकरी संप्रदायात एक हरिपाठात आपल्या प्रमाण आहे, संतांच्या संगती मनोमार्ग गती 11वा श्रीपती येणे. पण संतांच्या सोबत राहून राहून माझा मनावरचा ताबा किंवा सगळं माझं त्या संतांच्या विलीन करून गेलं मी. आणि त्यामुळे मला माळ घालण्याची माझी तीच इच्छा झाली. साधारण किती वर्ष झाले ते माळ? मला माळ घालून बरोबर 20 वर्ष झाली. 20 वर्षाचा प्रवास झाला माझा. हो. बर, एक सांगा, खर तर तुमच्या मनात असं केव्हा आलं की आपण कीर्तन सांगावं किंवा प्रवचन सांगावं? कसा तो प्रसंग आहे? म्हणजे मी लहानपणापासून गुरुवर्य नामदेव आप्पा शामगावकर यांची कीर्तन ऐकत होतो. आणि मुलुंडला असंच कीर्तन असताना आपण एक प्रमाण कीर्तनात सांगितलं आणि त्यावेळेला सांगितलं की 84 लक्ष यांनी भोग भोगून आपल्याला मनुष्य जन्म मिळतोय. तर या जन्मात येऊन देवे दिला देव भजना गोमट आणि तो या झाला फाटा बाळदी कशी. जन्मात येऊन काहीतरी चांगलं करायचं असेल तर आपण सांगितलं गळ्यात तुळशीची पवित्र माळ असावी. आणि तो विचार माझ्या मनावर ठसला आणि मी माळ घालायचं ठरवलं. प्रवचन कीर्तनाकडे कसा वळाला, म्हणजे मनात कसं आलं की आता आपण? आणि माळ घातल्यानंतर मग भजन सुरू झाल्यानंतर मी प्रवचन ऐकत आमच्या इथे एक विराळे म्हणून महाराज आहेत आणि त्या महाराजांना म्हणलं मला जरा थोडंसं कीर्तन प्रवचनाचाही करायचं आहे. त्यांनी जोग महाराज संस्थेत दिवस काढलेले. ते महाराज म्हणले तुमचा अगोदर अभ्यास मला बघायचा आहे. मग त्यांनी माझा अभ्यास घेतला एक कीर्तनाचा प्रवचनाचा. म्हणजे महाराज तुम्ही चांगल्या कीर्तनकारासारखं प्रवचन करू शकता, एक कीर्तन किंवा प्रवचन करा. मी त्याचं माझं सॅम्पल एक उदाहरण म्हणून आणि त्यांनी कीर्तन ठेवलं. पहिलं मुंबईला माझं कीर्तन झालं. एवढं कीर्तन सुंदर झालं की तिथं नंतर मला कीर्तनाच्या ऑफर येऊ लागल्या. एक सांगा बरं, पहिलं कीर्तन झाल्यानंतर लोकांनी काय भावना व्यक्त केल्या? भावना माझ्याबद्दल व्यक्त केल्या की पोलीस खात्यातला माणूस एवढं सुंदर प्रवचन कीर्तन करतोय, तर मग यांची जर कुठे जर गीतापाठ किंवा अध्ययन किंवा संस्थेत जर असतील तर यांनी कसा म्हणजे कीर्तनाचा एवढा मोठा ठसा केला असता. आणि मग तिथून मला जशी वापरेल तशी माझा पण उत्साह वाढला
कीर्तनाचा. कीर्तन की आता मला कॉन्फिडन्स आला की माझं कीर्तनाचं थोडं अंग व्हायला, म्हणून मी सतत कीर्तन ऐकत. दररोज एक कीर्तन ऐकल्याशिवाय चांगल्या मोठ्या महात्म्याचं मी आराम करत नव्हतो किंवा विश्रांती घेत नव्हतो. सतत कीर्तन ऐकायचो, प्रवचन ऐकायचो, भजन करायचो. आणि मग ते 2018 पासून मी फेटा बांधला आणि 18 पासून जवळजवळ वर्षाला मी पोलीस खात्यात PSI या पदावर असताना सुद्धा वर्षाला कमीत कमी 200, 210, 199, 150च्या पुढेच माझी कीर्तन होतात. तर महाराज अजून एक प्रश्न आहे. खर तर कीर्तन म्हटलं का अभ्यास लागतो आणि तुम्ही तर आता संख्या सांगितलेलं आहे, थोडेफार तुमचे दिवस शिल्लक राहत आहेत आणि मग कीर्तन म्हटलं का अभ्यासही करावा लागतो आणि दुसरी जबाबदारी तुमची नोकरीची आहे, ती पण पोलीस अधिकारी म्हणून काम करताय. तर अभ्यास आणि काम ह्याचा मेळ कसा घालता तुम्ही? एक कीर्तन करायची मी गुरुवर्य 3-4 लोकांना मी समोर माझं गुरुवर्य म्हणून मी त्यांना डोळ्यासमोर ठेवतो. त्यापैकी एक माझे जयवंत महाराज बोलले माझ्या स्मरणात असतात, त्यांचं मी परवाशीच आपण त्यांचं आता मार्डीला हा. तर ते सांगायचे की आपण कुठलंही कीर्तन प्रवचन करा त्याचा थोडा अगोदर अभ्यास पाहिजे. आमचे आप्पा नामदेव आप्पा शामगावकर म्हणायचे की कीर्तन करायला अगोदर काहीतरी पाठांतर करावं लागतं, काहीतरी आठवावं लागतं, ते त्याला साठवावं लागतं, साठवलं तर लोकांच्या पुढे ते पटवावं लागतं, असे आप्पा सांगायचे. मग ते आमचे बोधले महाराजांनी सांगितलं की टिपण्या करायच्या, तुम्हाला जे काय ते त्याची टिप्पणी करायची, त्याच्यावर त्याचं तुम्ही चिंतन मांडायचं आणि ते चिंतन तुम्ही लोकांच्या समोर सांगा. असं जवळजवळ मी 130 अभंगाची मी स्वतः टिप्पणी केलेल्या आहेत. लोकांचं ऐकायचं पण आपल्या मनाचं लोकांच्या समोर मांडायचं हा माझा एक स्वभाव आहे. अशा प्रकारे मी कीर्तनाचा ऐकून स्वतःच्या टिप्पण्या तयार करून मी लोकांच्या समोर कीर्तन सादर केली. महाराज खरं तर कीर्तन म्हटलं का अजून एक लोक आपल्या कीर्तनकाराकडे बघितले जातात किंवा महाराजांच्याकडे की स्वर असतो आणि स्वर हा खरं तर तुमचा एक आत्माच असतो कीर्तनाचा महाराजांचा. स्वर कसा तुम्ही जुळवता? हा, स्वराच्या बाबतीत आणि तुमचा एक पहिला प्रश्न राहिला की तुम्ही पोलीस खातं आणि कीर्तन हे वेळ कसं साध्य करता? पोलीस खात्यात प्रत्येकाला एक डिपार्टमेंट आहे, पोलीस स्टेशन आहे, काही शाखा आहेत, अँटी करप्शन आहे किंवा DBची शाखा आहे, पोलीस स्टेशनच्या विशेष शाखा असतात. अशी मी पोलीस खात्यात आल्यानंतर जवळजवळ 3-4 शाखा माझ्या झाल्या. पोलीस स्टेशनला नोकरी झाली माझी, ट्रॉफिकला नोकरी झाली माझी आणि आता माझी जी नोकरी आहे ती ऑफिसली नोकरी आहे. म्हणजे मला मुख्यालयात असल्यामुळे मला त्या कीर्तनाला, भजनाला, प्रवचनाला आता वेळ देता येतो. त्यामुळे मला एक स्टॉपला काम करत असल्यामुळे तेवढा मला वेळ मिळतो. आणि तुमचा दुसरा प्रश्न असा आहे की स्वराचं, मी तुम्हाला प्रथम सांगितलं की माझ्या भावाचे माझ्यावर संस्कार असल्यामुळे कलेचे, घरातच कलेचा वारसा असल्यामुळे लहानपणापासूनच मी स्वरात गातो. त्यामुळे स्वर ताल माझ्या अंगातच मुरलेला आहे. त्याच्यामुळे आपोआपच स्वरात तालाशिवाय मी कीर्तन करतच नाही. तर असा एक प्रश्न आहे. खरं तर बरेच वेळेला तुम्ही आता पोलीस अधिकारी म्हणून काम करताय आणि असा जर प्रसंग आला तुम्हाला, जे पोलीस अधिकारी कर्मचारी तर त्यांनी सांगितलं की महाराज आज तुमचं कीर्तन ऐकायचं, तर काय ह्या लोकांना सांगावं? कारण कीर्तन पोलीस डिपार्टमेंट आणि आध्यात्मिक म्हणजे वारकरी असं बघितलं तर सहयोग जुळत नाही. कीर्तन आणि किंवा परमार्थ आणि पोलीस डिपार्टमेंट या दोन वेगळ्या टोकाच्या भूमिका आहेत. पोलीस खात्यातली भाषा, परमार्थातली भाषा, वारकऱ्याची कीर्तनकाराची भाषा आणि पोलीस डिपार्टमेंटची भाषा ही मिळती जुळती नाही. तरी पण काही बऱ्याच वेळा माझ्या जवळून चांगल्या मोठ्या अधिकाऱ्यांनी कीर्तन ऐकलं, त्यावेळेला कीर्तनात मी दुसरा सल्ला देत नाही. पोलिसांच्या बद्दल कीर्तनकारांच्या मनातली भावना किंवा कीर्तनकाराच्या मनातली भावना पोलिसाच्या बद्दल जे काय आहे ते मी मांडण्याचा त्यांच्यासमोर प्रयत्न करतो, जेणेकरून आपला तर एक देव करून घ्यावा, त्यांनी विना जीवा सुख नये. आपण जन्माला आलोय तर आपण कमीत कमी देवाची अंधश्रद्धा न मागता देवावर श्रद्धा तर ठेवावी, हे कीर्तनातून मी प्रबोधन करतो. कारण शेवटी ते पोलीस असले तरी शेवटी जीवन जगायचं आहे, त्याच्यामुळे ते त्यांना तुमचं कीर्तनाचा सल्ला तरी महत्वाचाच असतो ना. हो महाराज खरं तर मी परवाशी ढाकणीला गेलो होतो. आपल्या मान तालुक्यातलं ढाकणी छोटंसं गाव आहे, खूप मोठा चांगला म्हणजे तिथं आपलं पारायण सोहळा होत असतो आणि ते तुमचं नाव बघितलं मी. सप्त्यामध्ये सेवा झाली माझी, तिथं सेवा झाली. प्लस तुम्ही पैठणी साडी किंवा काहीतरी असं एक उपक्रम राबवला. खरं तर मी त्यांनाही प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. पण हे वेगळे उपक्रम राबवतायत आपण, त्याच्या पाठीमागचं कारण काय असावं? असं आहे, ग्रामीण भागात शक्यतो जास्त लोक परमार्थाकडे कल घेत नाहीत. बघायला माझ्याच गावात, आमच्या गावात 20 ते 25 लोकच कुकुडवाडात पहिली सप्त्याला असायचे. आता सप्त्याला आम्ही पैठणी किंवा मी 5-7 गावाला दरवर्षी पैठणी वाटतो. त्याचं कारण एक असं आहे की त्या पैठणीच्या निमित्तानं साडी मिळते म्हणून महिला वर्ग जास्त या परमार्थाकडे वळेल आणि महिला वर्ग एकदा परमार्थाकडे वळाला की घरातलं कुटुंब सुधार. महिलांनी जर मनाव घेतलं तर घरातलं संस्कार, घरातलं कुटुंब, आपली मुलं, आपले पती आणि हे सगळं घरातल्या महिलांनी एकदा मनाव घेतलं तर मग संस्कार जर चांगले झाले तर ते घर वाया जात नाही आणि परमार्थ त्यांच्यात रुजला जातो. एक महत्वाचं. खरं तर अजून एक बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो. मी काल एका महाराजांना प्रश्न विचारला होता की
प्रवचन आणि कीर्तन हे खरं तर दोन्ही तुम्ही भूमिका पार पडता. होय होय. पण तुमच्या दृष्टीने सोपं कुठलं म्हणजे तुम्हाला काय हा. वाटतं हे सोपं कुठलं म्हणजे प्रवचन का कीर्तन? कीर्तन सोपं आहे. कीर्तन 2 तास आपण करतो. कीर्तनात आपल्याला साथीला साथ संगत असते, मृदंग असतो, विना असतो, टाळकरी असतात, प्रमाण देतात लोक, मध्ये आधी आपल्याला थोडस वेळ घ्यायला असतो. पण कीर्तन प्रवचन 1 तासाचं असतं. पण प्रवचनात तशी साथ संगत वगैरे काय नसते. प्रवचनात आपल्याला जो ओवी घेईल किंवा जो विषय घेईल, जो अभंग घेईल, त्याच्या आपल्याला 1 तास आणि 1 तास कंटिन्यू आपल्याला बोलायचं असतं. त्यामुळे प्रवचनासाठी अभ्यास चांगला पाहिजे. आणि सगळ्यात सोपं म्हणजे कीर्तन. कीर्तनाला साथ घ्यायची. साथ असते. त्यामुळे जरी नाही आठवलं तर साथ थोडीशी संगत चालू झाली संगीत की आपल्याला ते मधलं काहीतरी आठवतं. महाराज अजून एक प्रश्न आहे. खरं तर ते म्हणजे कुणाला विचारलं नाही, पण आता रिटायर झालेला तुम्ही वारकरी संप्रदायात काम करताय आणि वारकरी म्हणजे या नात्यातून भविष्यात जे काही रिटायर होणार आहेत सर्व क्षेत्रातले त्यांना काय जाता जाता सल्ला देऊ शकतात या मुलाखतीच्या निमित्ताने? या आपल्या मानदेश च्या मुलाखतीच्या निमित्तानं मी एक सल्ला देऊ शकतो. शेवटी आपण किती संसार केला, राजा रावणाचा संसार एवढा मोठा झाला. वारकरी नेहमी कीर्तनात सांगतात की काय तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती केवढी नेली नाही. एवढंच मोठं वैभव राजा रावणाचं असताना सुद्धा संगती काय आलं नाही आणि तुमचं आमचं सुद्धा वैभव सोबत येणार नाही. जर आपण देवाची कास धरली, देवाचा परमार्थ केला तर आपल्या मनाला एक आनंद मिळतो, स्वानंद. एक नाशिक फडके म्हणायचे, कवीचं उत्तम पारितोषिक काय असेल तर स्वतःचा स्वानंद, स्वतःला जो आनंद झालाय तेच कवीचं उत्तम पारितोषिक असतं. म्हणून आपल्या मनाला जो आनंद मिळतो, आपल्या मनाला समाधान मिळते त्या परमार्थात. म्हणून समाधान मिळण्यासाठी तुम्ही परमार्थाकडे वाटचाल करा. हाच मी लोकांच्या पुढे आदर्श करत ठेवीन. आणि दुसरी गोष्ट, मी नोकरीत असताना आता आषाढी पंढरीची आषाढी वारी मी कायम सतत करतो गेली 4 प्रश्न आमचा होताच, पण तुम्ही त्यांनी ही वारी मी करतच आहे. पण रिटायर झाल्यानंतर सुद्धा ही वारी अखंडपणे, स्वतंत्र दिंडी असो किंवा महाराजांची दिंडी असो, मला माळ माझी आळंदीचे केंद्रीय महाराज यांच्या तर्फे घातले, त्यामुळे मी त्यांच्याच दिंडीत सतत चालत असतो. पण सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा स्वतंत्र असं काही नाही, पण वारकऱ्यांच्या सोबत राहून हा परमार्थ लोकांच्या परत प्रबोधनाच्या मार्फतून, कीर्तनाच्या माध्यमातून रुजवून एक वारकऱ्याची आपल्या जगावर कसं प्रभुत्व गाजल किंवा आपल्या संस्काराला आणि आपल्या भारत देशातली सर्व आता तरुण पिढी जी वाह्यात चालली त्यामुळे या प्रबोधनातून चांगला मार्ग कसा दाखवण्याचा प्रयत्न करेल ही आम्ही कास बांधलेले आहे. महाराज आता हा खरं तर शेवटचाच मुलाखतीतला प्रश्न आहे. खरं तर तुमच्याकडे बघितल्यानंतर प्रेक्षकांना प्रश्न पडतो आणि तुमचे सहकारी असतील शासनातले जे अधिकारी वर्ग असतील वगैरे अनेक लोक विचार करत आहेत, महाराज ह्याच्यातून नक्की तुम्हाला काय मिळतं असं त्यांनी कदाचित तुम्हाला प्रश्न विचारला असेल. तुम्ही आषाढी वारीला किंवा वेगळ्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये चालत असता, कीर्तन करता, एवढं सगळं करता, पण कुणीतरी म्हणण्यापेक्षा त्यांच्या मनातला एक प्रश्न असेल, असं विचारतात. असं बरेच लोक विचारतात, तुम्ही माळकरी, अरे बुवा तू पोलिसवाला आहे, तू वारी करतो, काय त्यात मिळतो काय? तर तो जो वारीचा जो आनंद आहे, माऊली म्हणतात हा सुख सोळा स्वर्गी नाही, जो वारीचा आनंद आहे, आषाढी वारीचा आहे. आज परदेशातून किंवा परदेशातून आपल्या या वारीस अनेक नागरिक, परदेशातले नागरिक आपल्या या वारीत सहभागी होतात. पण तो जो आनंद आहे तो शब्दाने व्यक्त करता येत नाही किंवा शब्दाने सांगता येत नाही. तो आनंद आपल्याला घेऊनच व्यक्त करता येतो, म्हणून तो आनंद वेगळा आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की कीर्तन, प्रवचन किंवा धावपळीतनं तुम्हाला काय मिळतं? काहीच नाही, फक्त एक स्वतःला आनंद मिळतो. आर्थिक स्थितीचा कधीच विचार केला नाही. माझी स्वतःची गाडी आहे, कीर्तन कधी मी मिस करत नाही. कीर्तन हो म्हणलं नाही, कीर्तनात अद्यापर्यंत मी कोणाला मानधन सांगितलं नाही. आपण आणि बंडातात्याच्या म्हणजे सांगून गेले आधी त्याप्रमाणे संतांनी जे वाक्य सांगितले त्याप्रमाणे आम्ही चालत आलोय आणि हे चालवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की हे चाललं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची समाजाला त्याची गरज आहे, काळाची गरज आहे, काळाची गरज आहे. आणि मग त्याच्यात कुठल्याच गोष्टीचा काही कीर्तनकार सांगतात, मी सुद्धा कीर्तनातून सांगतो, काय जर संस्कार टिकले तर समाज टिकल, समाज टिकले तर आपला देश टिकल आणि देश टिकले तर आपली पिढी टिकल. म्हणून संस्काराची जास्त गरज आहे, म्हणून हे सर्व आपल्याला करायचं आहे, त्यासाठी करायचं. धन्यवाद महाराज. खरं तर मानदेश भूषणने खरं तर तुमची एक मुलाखत अगोदरच घ्यायला पाहिजे होते. खडतर परिस्थितीतून पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. पण ठीक आहे, म्हणजे खरं तर तोही विषय आमचा मानदेश भूषणाचा होता, पण पुढचा आम्हाला चांगला विषय तुमच्याकडून मिळालेला आहे की तुम्ही प्रवचनकार म्हणून, कीर्तनकार म्हणून चांगलं काम करत आहात. पोलीस खात्यामध्ये काम करणं आणि हे सर्व सांभाळणं, आध्यात्मिक क्षेत्र, प्रवचन कीर्तन हे फार अवघड आहे. पण तुम्ही ती अवघड जबाबदारी समर्थपणे माऊलींच्या आशीर्वादाने पेललेले आहे. खरोखर दोन्ही विरुद्ध टोक असताना सुद्धा तुम्ही संगम साधताय.
कदाचित प्रश्न लोकांना पडतात की हे कसं काय पोलीस डिपार्टमेंटला जमतं, पण ते तुम्ही यासाठी एक वारकऱ्यात अशी परंपरा आहे. संतांचा आशीर्वाद, गुरूंची कृपा आणि देवाचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करता येते. आपल्याला निमित्त सांगतात तुम्ही पोलीस खात्यात आहे, मला ड्युटी आहे असं करा, पण आपल्या मनात जर असेल ना तर ते आपण पूर्ण करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला संतांचे आशीर्वाद, गुरूंचा कृपा आशीर्वाद आणि देवाचा आपल्याला काय पाहिजे, आपल्या पाठीमागं प्रारब्ध पाहिजे. खर तर मानदेश भूषणशी बोलताना विविध प्रश्नांना महाराजांनी उत्तर दिलेले आहेत. खर तर साहेब आणि महाराज अशा दोन्ही भूमिका त्यांनी ते पार पाडत आहेत. साहेब आणि महाराज अशा दोन्ही भूमिकेतून तुम्हाला मानदेश भूषणला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमचा जो वारकरी प्रवास आहे खरं तर सर्वांना प्रेरणादायक ठरलेला आहे. या प्रवासाला मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.